आणि बघा उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस, उद्या रविवार. उद्या पहिला सामना जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई व श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा या दोन्ही टीमला जर यूट्यूबच्या माध्यमातून कोणीही बघत असतील, ऐकत असतील समर्थक किंवा खेळाडू, त्यांना आमची सूचना असणार आहे की उद्या सकाळी लवकर या. आपण लवकरात लवकर मॅच सुरू करू. किमान 9 सव्वा 9 वाजता रिपोर्टिंग करा, जेणेकरून 9:30 वाजता आपण मॅच सुरू करू, जेणेकरून 8 मॅचेस आपल्याला व्यवस्थित पार पाडता येतील. दुसरी मॅच उद्या आईगाव देवी क्रिकेट संघ म्हाताडी विकेचा संघ असेल, त्यांच्यासमोर दावडी. त्यानंतर वडवली सी सागरचा संघ, त्याच्यासमोर गावदेवी नारिवली. अंतिम मॅचमध्ये जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई वर्सेस बेतवडे. तर उद्या यायला विसरू नका. उद्याचा दिवस अत्यंत चांगला आहे, सुट्टीचा दिवस आहे. मैदानावरती या, मॅचेस बघा, आनंद घ्या. वळूया मॅचकडे. सामन्याला होते सुरुवात. ओपनिंग पेअर तेजस पाटील आणि राज नाईक. बॉलिंग मार्कवर विकी मडवी. हो, पहिलाच बॉल स्लो रन होता, थोडा खाली राहिला, हलकासा बाहेर निघालाय आणि डॉट बॉलने विकी मडवी सुरुवात करतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. बघूया 4 ओव्हरमध्ये दातिवली किती धावसंख्येचं टार्गेट सेट करते मैदानावरती. हो, फुल टॉस, ज्युसी फुल टॉस, स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय, सीमा पार, येतो चौकार. डाळ भात चटणी म्हटलं की कपाळाला आठ्या पडतात काही जणांच्या. नुसता मटान लागतं. ओया मैदानाकडे 4 धावा आलेले. ओ स्विच हिट पाठवलाय थर्ड मॅनच्या दिशेने. बघा आता या कुत्र्याचं काय करायचं, त्याला निल्सनच धडा शिकवू शकतो. भर मैदानात दिवसा डोळ्या सर्कलच्या आत पॉवर प्लेचा फायदा घेतोय. आणि हे कुत्रे मोकाट कुत्रे आहेत, कोणाचे पाळलेले कुत्रे नाही आहेत. निल्सनने मात्र त्याला पाठवलं योग्य ठिकाणी. पण काय बॅटिंग होते मैदानामध्ये. तेजस पहिल्या मॅच पासून इम्प्रेस करतोय. अफलातून टॅलेंट आहे, स्पेशली रिव्हर्स शॉट अगदी लीलया खेळतो. या फटक्यावरती त्याने प्रभुत्व मिळवलेले. धावा धावफलकावरती 8. पहिला चेंडू डॉट होता, पण पुढचे 2 चेंडू सीमारेषे बाहेर. फुल टॉस होता, मिस केलाय. अपील करतायत, पंच सांगतायत एज आहे, त्याच कारणासोय अपील स्वीकारलं जाणार नाही. सिंगल येते, सिंगलने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 9. 4 चेंडू 9 धावाल्यात. एक चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळालेला आहे. बघूया स्ट्राईक वरती राज नाईक. राजने आज इम्प्रेस केलंय. पहिल्या मॅच मध्ये छोटीशी उपयुक्त खेळी त्याने साकारली. दुसऱ्या मॅच मध्ये एक चांगली खेळी साकारण्याचा त्याचा प्रयत्न आपण बघितला. काहीतरी चर्चा दोघांमध्ये होते. प्रत्येक संघ वेगळा असतो, प्रत्येक संघाविरुद्ध वेगळी रणनीती असते. फिल्डिंग आपण बघाल, राजसाठी स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, फाईन लेगला आत आणलंय, डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पॉवर प्लेचं पहिले षटक या ठिकाणी आपण बघतायत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा हलक्या हाताने प्लेस करतायत. गॅप मध्ये ढकललाय चेंडू. पहिली धाव वेगाने घेतले. एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल. आणि एका धावेच्या मदतीने आई एकविरा क्रिकेट संघ दातिवलीची धावसंख्या झालेली ती म्हणजे 10. एकूण चेंडू झालेले ते 5. 5 बॉलमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. एक प्रयत्न असेल दातिवलीचा की 50च्या पुढे जास्तीत जास्त धावा कशा होतील. समोर सापड संघ आहे, ज्याने 2 वेळा मोठी धावसंख्या चेस केली. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 64 चेस केल्या. मागच्या मॅचमध्ये त्यांनी 4 ओव्हरमध्ये 47 चेस केल्या. या मॅचमध्ये बघूया किती टार्गेट दातिवली सेट करतोय. हो, हुकण्याचा प्रयत्न फाईन लेगला थोडस फंबल झालंय. वेगाने राज आलेले आहेत आणि अशा प्रकारे 1 धाव. षटक संपलेले. पहिल्या धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 11 धावा झाल्या आहेत. आणि स्पर्धा आपण बघतायत जीवदान क्रिकेट संघ साबे आयोजित साबेगाव चषक. साबेगावाची अत्यंत मानाची सन्मानाची स्पर्धा. पाणी हवंय, पाणी घेऊन जा. आणि स्पर्धेचा आजचा पहिला दिवस अंतिम सामना
मैदानावरती पाणी या ठिकाणी हवं होतं डगआउट मध्ये. तर बघूया 18 चेंडूंचा का तर हा डाव या ठिकाणी शिल्लक आहे. 11 धावा आलेल्या आहेत. थोडीशी गती धावांची वाढवावी लागेल. ही धावसंख्या जर 50च्या पुढे न्यायचं असेल तर किमान 13-14ची धावांची गती असायला हवी. बघूया तेजसकडे ती क्षमता आहे. तेजसने प्रभावित केलंय. मागच्या ओव्हरमध्ये 2 फटके अत्यंत चांगले होते. स्पेशली त्याचा रिव्हर्स अत्यंत प्रभावशाली आपण बघितलेलं आहे. बॉलिंग मार्कवर सागर पाटील. आजचा दिवस सागरने अक्षरशः गाजवलाय. सलग 2 सामन्यामध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅच राहिला. पहिल्या मॅचमध्ये 23 धावा केल्या 5 बॉलमध्ये, 3 विकेट तिथे घेतले. दुसऱ्या मॅचमध्ये आपण बघितलं 16 धावा केल्या होत्या, 1 विकेट. हलक्या हाताने खेळतात. कव्हरच्या दिशेने फिल्डर येत आहे डीप मधून. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे, पण 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 13 धावा. सागर पाटील बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार होईल. स्टार्टिंगला तेजस पाटील. रिव्हर्स खेळतायत पण फिल्डर आहे डीप मध्ये. वेगी रणनीती आपण बघताय. थर्ड मॅनला फार कमी वेळा आपण फिल्डर बघत असतो. इथे काय घडलंय बघा. काय प्रेझेन्स ऑफ माइंड दोघांमधलं कॉर्डिनेशन बघा, समन्वयता बघा. लक्षात आलं त्याच्याचं की तिथे फिल्डिंग करताना चूक झाली आहे. थ्रो तिथे कलेक्ट झाला नाही आणि लगेचच दुसरी धाव इथून पूर्ण केली आहे. या चुका टाळाव्या लागतील. एक एक धाव करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे जितक्या धावा तुम्ही वाचवाल तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये तितक्या कमी कराव्या लागतील. 15 धावा धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सागर पाटील. स्ट्रायकिंग एंडला तेजस. हा चेंडू पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघतोय. वाईट बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करतायत. वाईटच्या आधाराने 1 धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 16 धावा झालेल्या आहेत. संध्याकाळचं सत्र आणि अत्यंत वेळेवरती हा 7वा सामना सुरू झालाय. पण उद्या 7वा सामना थोडासा आधी संपायला हवा, तर फायनलसाठी आपल्याला वेळ जास्त शिल्लक राहील. कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत. फील्ड त्या ठिकाणी आहेत. केवळ 1 धाव मिळेल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आपण बघतो ती म्हणजे एकूण 17 धावा झालेल्या आहेत. अंतिम सामना पहिलं सत्र या ठिकाणी सुरू आहे. दातिवळी वर्सेस सापाड. मोतीराम दळवी यांचा संघ, हा संघ सुभाष वैदीचा, तेजसचा संघ चांगली कामगिरी करतोय. आणि बघूया या मैदानावरती किती धावा धावफलकावरती लावतात. लेफ्टी राईटी आहेत कॉम्बिनेशन, त्यामुळे बघा फिल्डिंग मध्ये बदल बघायला मिळतोय. राजसाठी स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. त्यानंतर एक फिल्डर लॉंग ऑनला आपण बघतायत. एक लॉंग ऑफला आहे, एक डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक, एक लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग लेगला थोडस आणलेलं आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्लोअर 1 चेंडू इथे स्लोअर 1 फटका फसलाय. झेल टिपला गेलाय. राज परतेल पहिल्या विकेटचं पतन. देऊन तो परतलाय. न्यू बॅटर मैदानावरती भावेश दळवी येत आहे. या संघाचा अत्यंत गुणवान असा अष्टपैलू खेळाडू भावेश मैदानात दाखल झालाय. दुसरा षटक प्रगतीपथावरती. धावा धावफलकावरती 17 आपण बघतोय. सागर कट केलाय. गॅप मध्ये खेळलेले चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
मध्ये बघितलं आपण काय सुंदर फटका होता, विलोभनीय विस्मयकारक स्क्वेअर काट. चेंडू पडल्यानंतर फार जास्त उसळला नाही, खाली राहिला आणि शेवटच्या क्षणी आपण बघितला आज स्क्वेअर काट अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळले. स्लोअर वन होता, थोडा पुढे ठेवला होता, आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न. इथून मात्र डॉट बॉल येतोय. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 21 धावांची गती, 10.5ची. पाणी हवंय, पाणी घेऊन जा मैदानात. 12th मॅन 12वे खेळाडूने पाणी घेऊन जा. बघा 12th मॅनने जायचंय. आम्ही कुठल्याही प्रकारे ड्रिंकर्स या ठिकाणी ठेवलेले नाहीयेत. तुम्ही पाणी घेऊन जा तुमच्या खेळाडूंसाठी. बघूया 2 षटक धावफलकावरती आहेत. 21 आजच्या दिवसातील अंतिम सामना मैदानावरती आपण बघतायत. एका बाजूला दातिवली, दुसऱ्या बाजूला सापाड. खूप चांगले मॅच होईल अशी अपेक्षा आपण करूया. दोन्ही संघांनी प्रचंड मेहनत केली आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ही बक्षीस पात्र फेरी आहे. जिंकले तर एक ट्रॉफी इथून लागू होईल, पण ती कितव्या नंबरची असेल त्यांच्या अंतिम सामन्याच्या कामगिरीवरती अवलंबून असेल. तर आदरणीय सुनील पाटील यांना विनंती करेन मंचावरती या, आपलं स्वागत आहे. सुनील पाटील या आपण. तर या आपण मैदानाकडे. पाणी या ठिकाणी पित असताना खेळाडू 12 चेंडू मध्ये 21 आल्यात. पुढच्या 12 बॉल मध्ये किती होतील बघूया. चांगल्या स्थितीमध्ये दातिवली आहे. विकेट्स फक्त एकच विकेट गमावलेली आहे, त्यामुळे एक जमेची बाब आहे. पण मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर धावा आल्या होत्या 10, त्याच्या आधी आपण 11 धावा बघितल्या होत्या. स्वागत षटक इकॉनॉमिकल होऊ शकलं असं, पण तो चौकार आला आणि त्यामुळे आपण बघितलं 10 धावा आल्या. आणि पहिल्यांदा सागरच्या ओव्हरमध्ये 10 धावा आपण बघितल्या. स्लोअर वन चेंडू ऑन साइडला खेळतायत. मिड ऑफरनं फिल्डर मिड ऑनला येऊन चेंडू उचलतात, तोपर्यंत 1 धाव. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 22 धावा झाल्यात. बॉलिंग मार्क वर त्या ठिकाणी आपण बघतोय अतुल पाटील पाचारण करतोय. अत्यंत टॅलेंटेड असा बॉलर. स्लोअर वन यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. खराब फिल्डिंग. फिल्डर त्या ठिकाणी बघतोय आपण कुणाल पाटील. 4 धावा. सव्वीस धावा झाल्या धावफलकावरती. या चौकारच्या मदतीने मिसफिल्ड झाली आणि त्यामुळे 4 आल्या. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा अतुल पाटील. ओव्हर द विकेट. वेगवान खाली राहिला चेंडू, उसळला नाही. स्वीप करायचं होतं. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावलेली आपण बघता 26 व 30. षटक तिसरं सुरू झालंय. 3 बॉल मध्ये 5 आतापर्यंत आलेले आहेत. अतुल अत्यंत चतुर चाणाक्ष गोलंदाज. वेगवान चेंडू कव्हरच्या दिशेने उडवलाय. फिल्डर चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक महेश पाटीलने झेल टिपलाय. फलंदाज भावेश दळवी बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानात येतात यश पाटील सीनियर. 2 यश आहेत, एक ज्युनियर एक सिनियर. असे ज्युनियर सिनियर आपण अनेक संघांमध्ये बघितलेले आहेत. एका नावाचे 2 खेळाडू असल्यानंतर त्यांना ज्युनियर सिनियर जो वरिष्ठ असतो त्याला आपण सिनियर म्हणतो. ड्राईव्ह करतायत. कव्हरच्या दिशेने चेंडू गेला. फिल्डर येत आहेत पॉइंट वरनं. मनीष चांगलं क्षेत्ररक्षण.
धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण धावा झाल्यात आतापर्यंत 27 धावा झाल्यात या ओव्हरचा अखेरचा चेंडू काय बॉलिंग गेले अतुलने बघा फक्त 6 धावा दिल्यात 5 बॉलमध्ये या ओव्हरमध्ये अत्यंत चांगलं कमबॅक राहिलं ते म्हणजे सापा टीमचा हो कौतुक करत आपण अतुलचं पण या फटक्याने मात्र या ओव्हरमध्ये आणखीन एक चौकार ऍड होते धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे एकूण आपण बघतायत 31 तर 3 षटकानंतर आपण वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने धावफलकावरती 31 मागच्या ओव्हरमध्ये 10 आल्या त्याच्या आधी सागरच्या ओव्हरमध्ये 10 आल्या पहिल्या ओव्हरमध्ये विकीच्या 11 आल्या आणि आता बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत इथून ज्या धावा येतील त्या दातविलीसाठी फार महत्त्वाच्या असतील सेकंड इनिंगमध्ये लढण्यासाठी झुंज देण्यासाठी संघर्ष करण्यासाठी बॉलिंग मार्कवर मनीष पाटील मनीष मडवी आहेत तर मनीष मडवी अखेरचं षटक घेऊन येत आहेत कव्हरच्या दिशेने उडवलाय फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत दोघांच्या मध्ये हा चेंडू पडतोय 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि बघा तिसरी धाव पूर्ण होईल थ्रो मात्र थोडा पुढे आलाय विकेट किपरच्या समोर आलाय आणि अशा प्रकारे 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले ती म्हणजे 34 धावा अखेर षटक स्ट्रायकिंग एंडला येतोय तेजस पाटील त्या तेजसने 20 धावा केल्या 10 चेंडूमध्ये तो आता मात्र स्ट्राईक वरती येतोय बघूया अखेरच्या 5 बॉलमध्ये किती धावा येतील किती टार्गेट सेट केलं जाईल कशा पद्धतीने सेकंड इनिंगमध्ये आज संघ लढेल यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहेत तैनात क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण या दरम्यान बघा 2 धावा होतील का नाही अपील झालंय डायरेक्ट हिट केलेलं आहे आणि त्यामुळे आता थर्ड अंपायरला हा निर्णय त्यांनी सोपवलेला आहे ग्राउंड अंपायरने बघूया आपण चेक करूया शैलेश भोईर दाखवतील स्लो मोशन मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये नॉट आउट 2 धावा इथून मिळतील तेजसला 2 धावा दातवली टीमला एकूण धावसंख्या धावफलकावरती 36 या ओव्हरचे एकूण चेंडू आपण बघितले तर आता 4 चेंडू शेष आहेत 36 आल्यात आणखीन काही धावा आल्या 50च्या आसपास गेले तर लढू शकतात गोलंदाजी युनिट चांगलं आहे दातिवलीकडेही तर पुन्हा एकदा तेजस तयार बॉलिंग मार्कवर मनीष मडवी स्विच हिटचा प्रयत्न संपर्क नाही झाला बॅट आणि बॉल मध्ये चेंडूची पिचिंग आपण बघितली तर थोडीशी पुढे ठेवली होती बऱ्याचदा जो शॉट डिसाइडेड असतो पूर्व निर्धारित असतो तसा चेंडू नाही आला की मग तो संपर्क होत नाही तो फटका फसतो हा डॉट बॉल या क्षणाला डॉट बॉल परवडण्यासारखे नाही आहेत आपण बघितलं पहिल्या 2 बॉलमध्ये 5 झाले पण हा डॉट आता 3 चेंडू शेष आहेत हा चेंडू यावेळेस मात्र संपर्क नाही झाला बाहेर आहे भरपूर त्याच कारणाचा अंपायर सांगतात हा वाईट बॉल वाईटच्या आधाराने 1 धाव धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झाली ती म्हणजे एकूण 37 धावा 3 चेंडू शेष आहेत 3 चेंडू मध्ये किती मोठे फटके येतील की डॉट बॉल येतील मनीष बॅटचे चेंडू येतोय बॅकवर्ड पॉइंटला
केवळ एकदा मिळेल. काय गोलंदाजी झाली या ओव्हरमध्ये आपण बघतायत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जरूर धावा 5 आल्या, पण नंतर आपण बघतायत पुढच्या 2 बॉलमध्ये केवळ 2 धावा आलेल्या आहेत. त्यामध्ये एक वाईड एक सिंगल. धावसंख्या धावपल गती बघतो आपण 38 धावा. गणेश साळुंके यांचं आगमन होते. SRGS ट्रॉफी आपण बघितली काल संपन्न झाली आणि 2 वेळा 2 संघ फायनलमध्ये आले. हा रेकॉर्ड आहे 40+ क्रिकेटमधला. फलंदाज बाद होत आहेत. काल आपण बघितलं काटेई आणि देसाई 40+चे 2 संघ फायनल आले आणि गतवर्षी देखील हे 2च संघ फायनलला होते. गतवर्षी देसाई चॅम्पियन होता, याही वर्षी देसाई चॅम्पियन होता. गतवर्षी मालिकावीर आपण साईला बघितलं, यावर्षी साई मात्र मालिकावीर होते. पण या दरम्यान फलंदाज यश बाद झाला मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झाली ती म्हणजे एकूण 38 धावा आणि यावरचे चेंडू आपण बघूया किती शिल्लक. एक चेंडू शेष आहे. काय बॉलिंग केले, मॅग्निफिसेंट बॉलिंग बाय मनीष मडवी. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचं षटक हे फार फार महत्त्वाचं असतं आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये आपण बघतायत फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलं. हो, कव्हरच्या दिशेने गॅप मोठी आहे. गेलाय का? आणि हो गेलाय सीमारेषे बाहेर. या चौकाराने धावसंख्येने मात्र ओलांडलेली आहे 40. जाऊन पोहोचली धावसंख्या 42 वरती. 43चं टार्गेट आहे. बघूया 50 नाही झाल्या पण 42 ही धावसंख्या देखील 4 ओव्हरच्या मॅचमध्ये फाईट देण्यासाठी जिंकण्यासाठी पुरेशी आहे. पण बघूया द्वितीय सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती. यानंतर आपण सन्मान करणार आहोत सुदर्शन पाटील यांचा सन्मान आपण करणार आहोत. किरण पाटील यांच्या शुभ हस्ते. या सुदर्शन पाटील साबेगाव की आन बान शान. क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम. क्रिकेट 40+चा असू द्या, क्रिकेट रेग्युलरचा असू द्या, कुठल्याही फॉर्मॅटचा असू द्या. सुदर्शन पाटील, गणेश साळुंके, आमचे राजू दादा, आमचे संदीप दादा नेहमीच या संघाच्या पाठीशी आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच या संघाला लाभत असतो. त्यांचा सन्मान आपण करतोय. किरण पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू यांच्या शुभ हस्ते सुदर्शन पाटील यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. आणि यानंतर आपण वळूया की याच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय, कोण विजेता ठरतो या मॅचमध्ये, याचं उत्तर दुसऱ्या सत्रात मिळेल. आणि दुसरं सत्र कसं असेल या ऐकूया. ज्या आवाजाने सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये योगदान दिलं तोच आवाज आपण बघतायत पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी येतोय. मी मात्र तुर्तास रजा घेतोय. पुन्हा एकदा उद्या सकाळी भेट होईल. पण जसं दुसरं सत्र सुरू होईल ऐकूया आपण आवाज. सागावचा आवाज, डोंबिवलीचा आवाज, कल्याण तालुक्याचा आवाज, ठाणे जिल्ह्याचा आवाज, टेनिस बॉल क्रिकेटचा बाळू पाटील यांना ऐकूया आपण ह्याच्या दुसऱ्या सत्रात. विनोद पाटील, पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. जीवदाने क्रिकेट संघ साबेगाव आयोजित साबे चषक 20-25 दमदार आयोजन. धावा झाल्या तब्बल आपण कल्पेश आम्हाला माहिती आहेत 42 झाल्या. 43 करायच्या, विकेट गेल्या तब्बल 42 करत 3 गडी बाद. तर चला चला लगेच बॅटर मैदानात जा. पंच देखील जात आहेत. आजच्या दिवसात खूप चांगली पंचगिरी राहिले. आमच्या तिन्ही पंचांना आपण धन्यवाद देऊ. खरं दीपक चौधरी उद्या नसणार आहेत, कारण उद्यापासून त्यांना मला वाटतं कदाचित धानसरच्या स्पर्धेत जायचं असेल. त्या स्पर्धेत देखील अंतिम दिवस आहे. न प्रमुख अतिथी म्हणून त्यांना निमंत्रण आहे कैलास फोरजीच्या माध्यमातून. सलामीची जोडी पाहू शकता आपण यावेळेला. कुशल स्पोर्ट्स श्रीशाई 11 सापाड संघ. चला बॅटर चला. आपण बघितलं तर विकी खरं का अंधार बघितला तू. हा चालेल, एक घेऊन जा, नंतर एक चेक द्या करून विघ्नेश. सलामीची जोडी आपण पाहू शकता. 43 धावांचं लक्ष आहे. इथून जर जिंकलात तर एक ट्रॉफी आणि 25,000 रुपये मिळतील, म्हणजे बक्षीस पात्र फेरी
अशा ट्रॉफ्या कुणाला घेऊन जायला गावात आवडणार नाही. आपण तर कल्पेश विनोद पाटील देखील आपल्यापासून आता रजा घेत आहेत, कारण त्यांचा शेवटचा तण संपलाय. करा उसाटणे ते त्यांना देखील नाईट स्पर्धेत समालोचन करायचंय. कल्याणला आहेत का? कल्याणला टर्फला नाही, कल्याण टर्फला नाही. प्रेक्षक हल्ली जाम हुशार आहेत आपल्यापेक्षा. 43 धावांचं लक्ष टर्फ वरती कॉम्पिट करायचे नाही. अंडरम स्पर्धा म्हटली ना शैलेश, खूप कसरत असते, तुम्हाला वेळच मिळत नाही थांबायला. अतुल आणि आपण बघितलं तर विकी मडवी ही जोडी मैदानात जात आहे. आजच्या दिवसातील आपण तर सेमीफायनलची मॅच आयोजकांना विनंती आहे, उद्या आपण सर्व संघांना 9चा कॉल द्या, 9:30 पर्यंत आपण मॅच सुरू करू. सेल्फी बघा, प्रचंड मेहनत. विनोद पाटील सेल्फी सारखे जर तुमच्याकडे 4 स्वयंसेवक असले ना, तुम्ही अख्खा मैदान कव्हर कराल. थंड न्यायला सेल्फी, चहा न्यायला सेल्फी, बॉल द्यायला सेल्फी, अजून काय तुमचं जेवण असेल ते सेल्फी. सामना सुरू होतोय. भावेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अतुल. हो, पहिला चेंडू वेगाने शरीराच्या दिशेने आला होता. सॉफ्ट हँडने फक्त चेंडूला पुश करतो. यावेळेला 1 धाव मिळते, खातं उघडलं जातं. यावेळेला सापड संघ 43 धावांचं लक्ष आपण तर मैदानात घेऊन उतरलाय. आज दातिवली संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली. मोतीराम दळवीने बघा, त्यांच्या मार्गदर्शकाने आज संघ तयार झाला आणि खूप चांगली कामगिरी करतो. यंगस्टर आहेत भरपूर. आपण तर सुभाष, रोशन आणि भावेशला सोडलं तर सर्व यंगस्टर बघायला मिळतात. तेजस देखील जबरदस्त कामगिरी करतायत. यश 2 आहेत. ओ ए जय बॅटर बाद, काय गोलंदाजी केली जाते बघा. 43 धावा माग मोठ्या होऊ शकतात. गोलंदाजी अशा प्रकारची केली आणि भावेशने ते केले. पहिल्याच षटकात यश मिळवलं. पहिल्या चेंडूती सिंगल, दुसऱ्या चेंडूती विकेट. कुणाल जातोय नवीन बॅटर. नाहीच, कुणालने देखील काय इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. लेफ्टमर आहे, एक अतिशय चांगला बॅटर आहे या संघाचा. कुणाल पाटील 64. आपण तर इथून जर विचार केला जर्सी क्रमांक 64 आहे. सर्वांचा जर्सी क्रमांक 64 आहे. नाही, कुणाल पेनकर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. सचिन पाटील यांना विनंती करतो, आपण कुणाल पेनकर यांचा देखील सन्मान करायचा आहे, कारण त्यांना देखील बदलापूरला जायचं आहे. लोकल देखील वेळेवर मिळणं फार गरजेचं आहे. कुणाल या, आजच्या दिवस खूप चांगली पंचगिरी केली, त्यांचा देखील आपण सन्मान करू सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते. भावेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता. डावखुरा आक्रमक बॅटर कुणालला आपण पाहू शकता, कुणाल पाटीलला आपण पाहू शकता. भावेश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. आगासनगाव एंडकडून स्ट्राईक केला कुणाल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. यावेळेला काय स्थिरक्षण केले जाते बघा सुभाष वैतीच्या माध्यमातून. कुणाल पेनकर यांचा देखील सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद, कारण त्यांनी आयोजकाच्या विनंतीला मान दिलंय. ते इथे उपस्थित राहिले. बदलापूर विभागातून बिलॉंग करतात, चांगले क्रिकेटर आहेत. भावेश काय गोलंदाजी करतोय बघा, नाट्यमय षटक फेकतो मैदानावर. 43 करायचे आहेत. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला कुणाल पाटील. उडवलाय, पाठवलाय. यावेळेला स्कोअर लाईक सीमार शाबार, किती लांब गेलाय चेंडू. षटकार. कल्पेश या चेंडूना भावेशने थोडासा संत गतीने टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. पाठवून दिला त्याला. स्क्वेअर लेग सीमार, किती लांब चेंडू गेलाय बघा ना. नाही, क्रिकेटमध्ये मला वाटतं षटकारच सर्वात मोठा फटका आहे, आणि अन्यथा जास्ती धावा देखील मिळाल्यास पिंटू पाटील. इतका लांब षटकार गेला हा. अतिशय जबरदस्त बॅटिंग. यंगस्टर आहे. जसे तसे आपण तर संघ खेळतात ना स्पर्धेत, तसं तसं आपण बघितलं तर या संघाचं देखील मनोबल वाढतं, खेळाडूंचं मनोबल वाढतं, आणि तेच बघायला मिळतं कुणालच्या बाबतीत. पुढे तर भावेश गोलंदाजी मार्कवर कमबॅक करतो का पाहिजे. 7 धावा आल्या आहेत. भावेश तो कुणाल
ओ चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. चेंडू यायच्या आधीच लवकर शॉर्ट सिलेक्शन केलं. मगाशी देखील तीच चूक केली होती, आता देखील तीच चूक बघायला मिळते कुणालच्या माध्यमातून. थोडासा ऑप्शनवर चेंडू मिळाला की कुणाल मात्र हालचाल करत नाहीये आणि चेंडू डॉट जातो. पायाचं मुवमेंट होणं फार गरजेचं आहे, कारण डावखुरा बॅटर आहे. जर फ्रंट फुट आला तर कव्हर ड्राईव्ह खेळू शकतोय. जी गॅप आहे मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरमधून तिथून काढू शकतो चेंडूला, पण त्यासाठी पद्धतशीर त्याचा वापर करणं फार गरजेचं. भावेश पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, एक धाव इथून कंप्लीट केली. पायच्या स्वरूपात काही गरज नव्हती मित्र म्हणाले इथे फेकी करण्याची. 8 धावा धावफलकात आल्यात पहिल्या षटकाच्या समोर. एक षटकार जाऊन सुद्धा काय भावेशने गोलंदाजी केली. करकत रे 43 ची गरज आहे. 8 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. 35 ची गरज आहे अजूनही. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 11.33 सरासरी धावा करायच्या आहेत. दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. दातेरी संघाचं कौतुक करेल, काय कामगिरी केली आजच्या दिवसात त्यांनी. जबरदस्त सातत्याने मोतीराम दळवी मगाशी देखील बघा संघ मैदानात बॅटिंग करायला जाताना त्याच्या आधी त्यांनी मिटिंग घेतली, थोडीशी शॉर्ट अँड स्वीट मिटिंग घेतली. खेळाडूंना सांगितलं कशा प्रकारचं खेळायचं आहे, कारण इथून जर तुमचा खेळ उंचावत गेला, जर तुम्ही आपण तर या स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर अजून पुढच्या स्पर्धेत तुम्ही आणखीन चांगली कामगिरी करू शकता. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. पाचव्या गोलंदाजी मार्कवर सुभाष वैत येतोय, सर्वात अनुभवी खेळाडू. सुभाष वैतीने हा संघ बांधलाय, एक चांगला संघ आहे. सुभाष वैती, भावेश, रोशन, आपण इथे यश पाटील, ज्युनियर सिनियर खूप चांगली कामगिरी करतात. यंगस्टर तेजस पाटील देखील आहेत. गोलंदाजी मार्कवर सुभाष. सुभाषचं हे षटक आता फार महत्वाचं असणार आहे, कारण भावेशनी काम केलंय आपलं. कारण जरी षटकार गेला पण तरी त्याने 8 धावा दिल्या. एक लेग बाय आपण आता बायची देखील आली होती. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला सुभाष वैती अगसनगाव ऐणकडून. पतंगी देखील आपण आकाशात पाहू शकता भरपूर. सुभाष ओ चेंज ऑफ पेस, ऑप्शनच्या बाहेर थोडासा पिचिंग केलं होतं चेंडूला, तिथून मात्र ड्राईव्ह करायला भाग पाडलं. तर खराब शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळतं. कुणाला ओव्हर पिच शॉर्ट पिच मिळाला का तो प्रहार करतोय. जर थोडंसं ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग गेला का त्याचा फुटवरचा वापर होत नाही, डॉट चेंडूची समाप्ती होते. आतापर्यंत 3 चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट गेले आहेत. या आधीच्या 4 एकूण आधीच्या षटकात 3, आता 1 फुलटॉस आहे. यावेळेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडूला फीड करतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता 10 धावा. 33 ची गरज आहे अजूनही. येणाऱ्या 16 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळते सुभाष वैतीच्या माध्यमातून. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण बघा डीप मध्ये आहे, थोडस ऑफसाईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. गलीमध्ये आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण कव्हर्सला. फुलटॉस आहे, पाठवून दिला आडव्या बॅटने. खूप 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 लांब षटकार. फुलटॉस मिळाला आणि त्याला पाठवून दिला. स्क्वेअर लेग सीम रेषा पार. काय फटकेबाजी चालली आहे मैदानावर बघा. 16 धावा, ताकद प्रचंड. खरं सापार्डे उंबार्डे हा विभाग बघितला ना तर कुस्तीपट्टू जास्ती आहेत आणि ते कुस्तीची ताकद मैदानावर बघायला मिळते. नेल्सन मला वाटतं कुस्तीपट्टू नाहीत. नेल्सन खेळायचे का आता, ते सुमो पेलवान वाटतात. सापाड संघ बॅटिंग करतोय. चेस करायच्या 43. ओ पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. 1 धावी ते कंप्लीट केलं. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता. एक बायच्या स्वरूपात 17 धावा. 17 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. अतुल आता स्ट्राईकला आहे.
विकी बाद झाल्यात. 17 धावा आहेत धावफलकावरती. सुभाष राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. थोडंसं आपण आता कदाचित ओव्हर कडनं मारा करतोय आणि गोलंद बॅटर देखील त्याच साईडला होते, त्यामुळे थोडंसं सांगतात ते गोलंद आपण आता बॅटरला आधी राऊंड कडनं टाकत होते. आता चेंज केलं अँगल. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉटमॅन गली पॉइंटला क्षेत्ररक्षण आपण सीमेरेष पाहू शकता. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑफला ओ फटका चांगला आहे. सॉफ्ट एंडने चेंडूला पुश केले. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. 2 होत आहेत का? अतुलला माहिती आहे की सरळ हाताने आपण तर इथे सॉफ्ट एंडने चेंडू पुश करायचा, हलक्या हाताने चेंडूला पुश करता आणि 2 धावा घ्यायच्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर लक्ष मोठं नाही. 43 धावांचं लक्ष आहे. जर अजूनही इथून काही चेंडू बाकी त्या षटकातील विचार केला तर एक चेंडू बाकी आहे. इथून जर 20 धावा झाल्या, एका सिंगल आली तर नंतर समीकरण राहील येणारे 12 चेंडू 23-24 राहतीलच. एवढं काही महाग समीकरण राहणार नाही का ह्या मैदानात धावा येत आहेत. कारण का आता भावेचं एक षटक संपणार आहे. आपण तर संपलेले आणि सुभाष देखील संपण्याच्या मार्गावर आहे. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. मैदानावर लोळण घेतली. इथे बॅटर बाद. जय जय महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजींवर लिहिले गेले, ज्यांच्यामुळे आपण हिंदू म्हणून जन्माला आलो आणि ज्यांच्यामुळे हिंदू म्हणून आपण अस्तित्वात आहे त्या महाराजांना तिवार मानाचा मुजरा. धाव संख्या आपण 19 येणारे आपण तर 12 चेंडू 24 ची गरज आहे. सापाड संघ अजून कुठे खेळतोय नेल्सन? 3 जिंकलेत त्यांनी देखील. 3 मॅचेस जिंकलेत तुम्ही देखील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता बेला यश पाटील ज्युनियर. ओ फुलटॉसने घात गेलंय. या चेंडूने दावा मिळवून देते, पण यश पाटील ज्युनियरला ते मान्य नव्हतं. त्यांनी मात्र मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली. कहाणी में 20 विकेट समान होता. पाटील ज्युनियरने स्पर्धेतील पहिलं मेडन षटक फेकलंय. पाहिजे आज काय करतोय, आता करायचंय. 11 चेंडू आणि धावा हव्यात आपण बेहतर 24 धाव्यांची गरज आहे. सागर पाटीलने आज आतापर्यंत खूप चांगला खेळ केला होता, पण या शेवटच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये तो 0 बाद झालाय. मोठा धक्का बसलाय. मॅचची गोल्डन विकेट गेली आहे, पण अजूनही कुणाल सारखा बॅटर आहे. हर्षल मडवी आलाय. अजूनही विघ्नेश सारखा बॅटर अजूनही येणं बाकी आहे, पण क्रिकेटला जड तर मध्ये स्थान नाहीये. नेल्सन देखील आहे. क्रिकेटमध्ये जो चांगला खेळतो तो जिंकतो. आणि यश पाटील ज्युनियर आज मिडन षटक फेकलंय आणि त्याला पाचारण केलं गोलंदाजी मार्कवर. त्याने लगेच मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली. हर्षल मडवी आलाय. 11 चेंडू 24 ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. यश ऑन साइडला उडवला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्राच्या गॅप मधनं चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. डीप स्कोर लाईनच्या मधून चेंडू गेलाय सीमारेषा पार. 23 झाल्या. आता समीकरण बदललंय. येणारे 10 चेंडू 20 ची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे आपण तर 2 धाव्यांची गरज आहे. विकेट समान आहेत.
विकेट न गमावता टॉस जिंकला पण तर सापाड संघ म्हणजे 19 केले तरी चालू शकतायत. समीकरण बघा मी सांगतोय विकेट समाने टॉस जिंकलाय सापाड संघाने त्यामुळे 19 केले तरी चालू शकतं विकेट न गमावता. हर्षलने आल्या बॅटचा फेस खोललाय. यश पाटील ज्युनियर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. पैसा कमबॅक करतोय का? हो खोदून काढलाय चेंडूला मिडॉनला क्षेत्ररक्षक आल्यात. एक धाव कंप्लीट केली. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय झालं मैदानावर धावसंख्या धावफलक 25. थोडासा आपण तर कॉन्सन्ट्रेशन एकदा आपल्या बघितलं तर थोडासा कमी होताना दिसतोय तो म्हणजे दातिली संघाचा रोशन वेगाने गेले ते मिडॉनला क्षेत्ररक्षण करतायत. 25 धावा झाल्या धावफलकावरती. अजूनही आपण इथं 9 चेंडू 18ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. दोन्ही बॅटर मैदानावर हार मानायला तयार नाहीये. दातेली संघ देखील मैदानावर हार मानायला तयार नाहीये. प्रेक्षकांची भरपूर प्रमाणात प्रतिसाद आपल्याला या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. पुणे ते यश पाटील ज्युनियर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता यावेळेला. काय झालंय काय घडलंय मैदानावर. थोडासा पडल्यानंतर चेंडू टेकअप झाला आणि काही न करता चौकार मिळाला. आपण तर 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 29 धावा. किस्मत बहादूर का साथ देते. बघा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आला तर आपण चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप झाला. बाउन्स घेतला चेंडूने. इतका बाउन्स घेतला की तो लॉंग स्टॉपला निघून गेला. 29 धावा नाही ते सरळ फाईन लेगच्या हातात आला असता. 14ची गरज आहे. हा चेंडू पूल केलाय. चेंडू चालला या बेला विकेट रिजन मध्ये. एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 30. 13ची गरज आहे अजूनही. चेंडू बकेत अजूनही विचार केला तर 7 चेंडू 13. मॅच सोपी झाली आता. तर तो एक चौकार आला तिथे मात्र थोडस समीकरण बदललं. गोलंदाज काय करणार मग. यशनी चांगली गोलंदाजी केली होती. स्ट्राईक केला बॅटर आपण कुणाल पाहू शकता. कुणाल काय करतो पाहायचंय. 7 चेंडू 13ची गरज आहे. हा डॉट गेला तर 6 चेंडू 13 येतील. पण पाहायचं समीकरण काय राहतंय. सुभाष वैती बघा मास्टर माइंडचं काम करतोय तर म्हणजे भावेश दळवी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय कारण त्याला माहिती विकेट पाहिजे आता. इथून डॉट पेक्षा विकेट चेंडू गेला तर नवीन बॅटर येईल. प्रेशराइज होईल तो बॅटर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पंच वाईडची खून करतायत. धावसंख्या धावफलकात 31. 12ची गरज आहे. 7 चेंडू 12. साधे बाहेरला फार महत्व आहे आता. पण इथे क्रिकेटमध्ये तो नकोय का. नेल्सन 7-12 असा आहे ना का भाऊ बहिणीची होत नाही. बहीण भावाचा होत नाहीये. फक्त पैसा. 7-12. 7 चेंडू 12 धावा. यश पाटील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. आता समीकरण बदलतंय. येणारे आपण तर 6 चेंडू आणि 12 कराव्याच लागणार आहेत आता कारण विकेट जास्त गेले आहेत. विकेट जास्त गेले आहेत सापाड संघाच्या. उंच चेंडू गेला. आता मॅच बघितली तर बॅलन्स आहे. इथून कोणी जिंकू शकते. खूप चांगला झेल घेतलाय मिड विकेटला. विघ्नेश मडवी चाललाय. कुणाल बघितलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. यांनी हवाय त्याच यांनी तो बाद देखील झालाय. 6 चेंडू 12. विघ्नेश आणि मैदानावर आपण हर्षदी जोडी 2 मडवी बंधू मैदानावर जात आहेत. विघ्नेश मडवी हर्षल मडवी 2 मडवी बंधू आहेत. गोलंदाजी मार्कवर कोण येतं पाहिजे. शेवटचं षटक यश सिनियर येतोय कारण या यशनी दोघांनी खूप चांगली गोलंदाजी केली. चांगला खेळ केला या पाटील बंधूंनी. आता इथून पाहिजे संघ नायकाने त्याच्याकडे चेंडू सुपूर्द केलाय. मी तर म्हणेल चेंडू नाही सुपूर्द केलाय तर या सामन्याचं भवितव्य त्याच्या हातामध्ये सुपूर्द केलाय. गावाचं भवितव्य त्याच्या हातामध्ये सुपूर्द केलाय. इथून जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी 25,000 कॅश प्राइज उद्यासाठी तो पण हकदार ठरू शकतोय. ही बक्षीस पात्र फेरी आहे. यश आपण तर सिनियर गोलंदाजी मार्कवर अगासनगाव एन कडून ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑनला ऑफ साइडला शॉर्ट टर्मॅन पॉइंट. ओ लिडिंग एज चांगली इथं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते.
आता समीकरण बदलतंय. येणारे आपण पहिले तर बॅटकडे येणारे 5 चेंडू आणि धावा हव्यात आपण पहिले तर तब्बल 11ची गरज आहे. विघ्नेश मडवी काय करतो पाहायचंय. कौतुक करेल या संघाचं. मोतीराम दळवी देखील बसले होते, ते आता उभे राहिलेत. कारण का धडकने वाढले आहेत, हृदयाचे ठोके आता वाढले आहेत. जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिले आहेत. काय खेळ केला या दातिवली संघाने. कौतुक करेल या संघाचं. जबरदस्त मैदानावर लढलाय. लढला नाही तर विपक्ष संघाला संघर्ष देखील कळलाय, नडलाय देखील मैदानावर. 5 चेंडू 11ची गरज आहे. 11 कंपल्सरी करावे लागणार आहेत. विघ्नेश मडवी स्ट्राईकरला आलाय. नाव खूप चांगलं आहे. नावाप्रमाणे खेळ करतो का पाहायचंय. यश आपण तर ज्युनियर. ओ फटका यावेळेला उडवलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चूक झाली. चेंडू गेला यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार. चौकार. आणि त्याचा फायदा घेतला. तूलच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेट सीमारेषा पार. 4 चेंडू 7ची गरज आहे. सापाड की दातिवली, दातिवली की सापाड. दोन्ही संघ मैदानावर हार मानायला तयार नाहीयेत. संघर्ष वाढलाय. कंपल्सरी 7 करायचे. विघ्नेश पुन्हा एकदा सांगतो, तुमचे विकेट जास्ती गेले आहेत सापाड संघाचे. कारण का कल्पेश आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आपलं काम असे ते जिंको कोणी हरो, फक्त क्रिकेटचा विजय होणार आहे. साबे चषकाचा विजय होणार आहे. सिनियर. ओ हा चेंडू लाईन पावी लागणार आहे. दबावाखाली माणूस चूक करतोय आणि ती चूक केलीये आपण यश पाटील सिनियरने. ज्युनियरने चांगली गोलंदाजी केली. आता धावा हव्यात आपण मित्र. येणारे चेंडू बाकेत इथून आपण मित्र 4 आणि धावा हव्यात 6. विघ्नेश मडवी हा चेंडू फार महत्वाचा आहे. सामन्याचं प्रतिबिंब आपण तर ठरवणारा चेंडू आहे. ओ पुन्हा एकदा पाठवून दिलं यावेळेला आणि चेंडू गेला यावेळेला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. आणि अशा तऱ्हेने आपण तर सापाड संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. वेल प्लेड सापाड संघ. अभिनंदन बिंडू पाटील अँड कंपनी. काय खेळ केलाय सापाड संघाने. जबरदस्त खेळ केलाय. आता उद्या एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज त्यांना मिळेल. तर या सामन्याचा मान ऑफ द मॅच लगेच आम्ही घोषित करतोय. हँडशेक करा. हार जीत क्रिकेटचा भाग असतोय.